नमस्कार मित्रांनो, वन इंडिया मराठीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडक्या बहीण योजनेचा लाभ जवळपास सर्वच पात्र महिलांना मिळत असून आज आपण तिसरा हप्ता आणि मिळणाऱ्या पैशांसंदर्भात चर्चा करणार आहोत। यासाठीच हा व्हिडिओ आज आपल्यासाठी बनवला असून आपण याच मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येते। अनेक महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या पैशांची प्रतीक्षा लागली आहे। खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे। यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल परवा एक माहिती दिली होती। त्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती। त्यानंतर आता तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे काही महिलांच्या खात्यात 4,500 जमा होत आहेत। तर तुम्ही म्हणाल की ते कसं, तर हेच आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार या महिना अखेरपर्यंत म्हणजेच 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरलेत पण त्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाही आहेत अशा महिलांच्या खात्यात या महिन्यात 4,500 रुपये जमा होतील। तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे त्या महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्याचबरोबर ज्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही महिला लाभार्थ्यांच्या खात्यात एकदम 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये जमा होतील। तर ज्यांचा तिसरा हप्ता बाकी आहे त्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। या महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांनी निश्चिंत राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांची रक्कम दिली जाते। 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल। ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही आहे त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात। लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा आमचा यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।